नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात 2 लाख लोन फ्री योजना अशी बातमी सध्या व्हायरल आहे. प्रत्यक्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2026च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली. ही पीक कर्ज, क्रॉप लोन असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज कमी किंवा पूर्ण माफ होऊ शकते. कर्ज वेळेत फेडणाऱ्या काही शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन देण्याचाही प्रस्ताव आहे. कोणाला फायदा मिळू शकतो? अंतिम नियम अजून जाहीर होणार आहेत, पण साधारणपणे शेतकरी ज्यांनी पीक कर्ज घेतले आहे, कर्ज रक्कम 2 लाखापर्यंत असेल. बँक किंवा सहकारी संस्थेचे कर्ज महत्त्वाचे काय आहे? हे सर्वसामान्य लोकांसाठी 2 लाख कर्ज योजना नाही. ही फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीची योजना आहे. 2 लाख कर्ज माफी योजना पात्रता काय आहे? सामान्यतः महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे. पीक कर्ज, क्रॉप लोन घेतलेले असावे. कर्ज राष्ट्रीयकृत बँक जसे की SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा बँक, सहकारी बँकमधून घेतलेले असावे. कर्ज रक्कम 2 लाखापर्यंत असावी. कर्ज ठराविक कालावधीपूर्वी घेतलेले असणे आवश्यक. शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज कसा करायचा आहे? ही प्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे म्हणजेच बँक किंवा जिथे माही सेवा आहे तेथे तुम्ही माहिती घेऊ शकता. कर्जमाफीसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज हा भरावा लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे तुम्ही बँक व सरकारकडून तपासणी व्हेरिफिकेशन केले जाईल. पात्र असल्यास कर्जमाफी थेट कर्ज खात्यात लागू होईल. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते तपशील, मोबाईल नंबर.